दरम्यान कोणत्याही उमेदवाराला मतदान करू नका, ठाकरे गटानं एक पक्षादेश काढलाय। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पक्षादेश दिलेला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दानवेंनी स्पष्ट भूमिका सुद्धा केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निर्णय जाहीर झालेला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ठाकरे गट तटस्थ राहणार असल्याचंही बोललं जातं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, ठाकरे गटानं तटस्थतेची भूमिका घेतलेली आहे आणि अंबादास दानवेंनी हा जिल्हादेश काढलेला आहे। काय माहिती या संदर्भामध्ये सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वर्तुळात काय चर्चा आहे? नक्कीच सिद्धेश, जर बघितलं तर कालपासून दोन्ही शिवसेना एकत्र येणार जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अशी चर्चा सर्वत्र होती। त्यानंतर जर बघितलं तर अंबादास दानवे यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं, सत्तेसाठी दोघं एकत्र येऊ शकतो, भाजपला दूर ठेवू शकतो असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्यानंतर जर पाहिलं तर दोन्ही शिवसेनेचे सदस्य जे आहेत ते मुंबईमध्ये होते, मात्र आज सकाळी जे आहे ते संभाजीनगरमध्ये परतलेले आणि थोड्याच वेळामध्ये जे आहे ते जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक जी आहे ती पार पाडणार आहे, उमेदवारी जी आहे ते दिली जाणार आहेत। मात्र सध्या जर बघितलं तर आता ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत, सदस्य जे आहेत, त्यांनी आता कोणालाही मतदान करू नये अशा पद्धतीचा व्हीप जो आहे तो आता शिवसेनेने जाहीर केलेला आहे। अंबादास दानवे यांनी हे पक्षादेश जो आहे तो काढलेला आहे। सध्या जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे 9 सदस्य आहेत, 9 सदस्यांनी कोणाला मतदान करू नये अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो आता पक्षादेश अंबादास दानवे यांनी काढलेला आहे। मात्र सध्या जर बघितलं तर ठाकरे गटाचे 2 सदस्य जे आहेत ते भाजपानं फोडले असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। त्यामुळे हा आदेश जो आहे तो काढलेला आहे। त्यामुळे आता शिवसेनेने एक तटस्थ भूमिका घेतलेली आहे, कोणालाही मतदान न करण्याची भूमिका जी आहे ते आता त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मात्र काल सायंकाळपर्यंत जर बघितलं तर शिवसेना देखील रेसमध्ये होती आणि या ठिकाणी अध्यक्षपदासाठी आम्ही उमेदवार देऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलं होतं। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा होती। मात्र रात्रीतून जर बघितलं तर भाजपाने संपूर्ण भाकरी फिरवल्याच्या पाहायला मिळाले आणि भाजपाचाच अध्यक्ष होणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता शिवसेनेने जे आहे, ठाकरे शिवसेनेने आता आपल्या सदस्यांना कोणालाही मतदान न करण्याचे आदेश जे आहेत ते काढलेले आहेत। सिद्धेश, पण विजय, अगदी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल, पण जर ऐन वेळी जर मोक्याच्या ठिकाणी जर अशी परिस्थिती येऊन उद्भवली की आता मतदान करण्याशिवाय काही आपल्याकडे पर्याय नाहीये, निर्णय बदलू शकतं का ठाकरे गट? नक्कीच जर बघितलं तर जर ही परिस्थिती ठाकरे गटावरती ओढवली तर कदाचित त्यांना सत्तेची संधी मिळाली तर ते यासाठी मतदान करू शकतात असा अंदाज आहे। कारण गेल्या 2 दिवसापासून जर बघितलं तर आमचे काही सदस्य ते आहेत ते सदस्य सत्तेमध्ये असावं असं त्यांचं वक्तव्य होतं। असं देखील मत जे आहे ते अंबादास दानवे यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे जर अशी परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली तर कदाचित ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ते मतदान करू शकतात। खरं विजय, त्यामुळे एकंदरीतच जर अशी वेळ आली तर नक्कीच ठाकरे गट ह्या मतदानाच्या शर्यतीमध्ये उतरेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।